लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। निफाड येथे मुस्लिम बांधवांकडून पहलगाम हत्याकांड निषेध। नमस्कार, बातमी आहे निफाड मधून। काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमानुष गोळीबार करून केवळ नागरिकांचीच नव्हे तर मानवतेची हत्या केली असल्याने या घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्याच्या निफाड येथील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी दिनांक 2 मे 2025 रोजी जम्मे की नमाज अदा केल्यानंतर या घटनेत बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि पोलीस स्टेशन पर्यंत मूक मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले। जामा मशीद ट्रस्ट, शहाजदुल तकिया मस्जिद आणि मुस्लिम पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने या मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले होते। निफाड येथील पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निफाड येथील सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे। सरकारने या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी। आम्ही सर्व मुस्लिम बांधव यासाठी सरकारच्या मागे उभे आहोत। या दुर्दैवी घटनेनंतर समाज माध्यमांचा गैरवापर करून धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण केला जात आहे। सामाजिक वातावरण दूषित करण्यात येत आहे। त्यामुळे शासनाने अशा प्रकारची दखल घेऊन समाज घटकांवर कठोर कारवाई करावी आणि सामाजिक एकता अखंड राहण्यासाठी प्रयत्न करावे, असेही आवाहन त्या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। आप भी पीछे हो जाओ, पीछे मुझे मैसेज गाँव में जाता है। ये 22 अप्रैल को जो हमला हुआ है, आतंकी हमला पहलगाम में, इसमें जो मृत्युमुखी, अभी मैं मराठी में बोलूँगा इसमें, जे मृत्युमुखी पडले त्यांना प्रथमतः मी मुस्लिम समाजाच्या वतीने सद्भावना आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या घरच्यांप्रती सद्भावना व्यक्त करतो आणि आणि हा जो भ्याड हल्ला झाला याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। त्याचप्रमाणे आम्ही माननीय पंतप्रधान यांना विनंती करतो की देशातील देशद्रोही आणि आमचा शत्रू राष्ट्र पाकिस्तान यांनी जे कृत्य केले याची कठोरात कठोर यांना शिक्षा देण्यात यावी आणि कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यापुढं कधी यांच्याकडून असं कृत्य घडू शकणार नाही, यांची हिंमत होणार नाही, असंच आम्ही माननीय पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी आम्ही हीच अपेक्षा ठेवतो। आणि त्याचप्रमाणे जे ह्या घटनेला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतायत, काय भारतीय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न करताय या आतंकवादी हल्ल्याला, तर त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो। कारण ते एक प्रकारे ते पाकिस्तानलाच ते सहकार्य करतात ते, कारण पाकिस्तान ज्याप्रमाणे हा हल्ला झाला, ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या, तर त्या हिशोबाने हे स्पष्ट होतं की पाकिस्तानचा हाच उद्देश आहे की भारतामध्ये दोन धर्मामध्ये दुही माजून अशांतता कायम अशांतता निर्माण व्हावी आणि या कृत्याला काही लोक जाणून बुजून म्हणा किंवा अज्ञानपूर्ती म्हणा तर सहकार्य एक प्रकारे सहकार्यच केलं जाते त्यांच्याकडून। तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना बी आम्ही विनंती करतो की अशा लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.